तिकर खरंच खूप छान वाटलं मला. म्हणजे मी हा माझा पहिला एक्सपेरिमेंट, म्हणजे मी एकदा आहे तिथं थिरकायचं म्हटलं की विषय संपतो माझा. आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असावा, आहेच काही विषय नाहीये. छम्मो गाणं पाहिलं का? आता मस्त बघायचंय सगळ्यांनी आणि एन्जॉय करायचंय. प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाचा. हा चित्रपट जो आहे की गावापासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत ते आणि त्यांची फाईल. शांताबाई गाणं आपण ऐकलंच असेल आणि आपण भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने जे आहे की मेरा सिनेमा आहे ते येऊन चित्रपट पाहावा. आणि डूब गए बड़े बड़े मुझ में जहाज डूब गए, हाँ बड़े बड़े मुझ में जहाज डूब गए, बड़े बड़े मुझ में जहाज डूब गए. मला वाटलं नोटा फक्त नाशिकला छापल्या जातात, नोटा तर इकडे पण छापल्या जातात. अरे ही मशीन तुमच्यासाठी उत्सुक होता की तुम्ही कधी येणार आणि तुम्ही कधी यांच्याशी गप्पा गोष्टी करणार. असं तुम्हाला सगळ्यात आपल्या सिटी सेंटर अमरावतीमध्ये येऊन कसं वाटतंय? अरे वा, खूप छान. लव यू सगळ्यांना. खूप खूप छान वाटलं मला. जे मला म्हणजे सगळ्या महिलांकडनं प्रेम मिळतं, तर खूप छान. महाराष्ट्र फाईल्स सगळ्यांनी बघायचंय आवर्जून. आणि आता मूवीचा विषय सुद्धा तिचा आनंद घेऊ शकता. आणि मूवीचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर स्वतः मिस्टर संजीव कुमार राठोड सर हे सुद्धा आपल्या सोबत आलेले आहेत. सो आणि कॅमेराज यू कॅन ऑन करते. कॅमेरा टीम सगळे कॅमेरा तुम्ही ऑन करू शकता. या मूवी बद्दल कसं म्हणजे डान्स चाललाय सध्या? प्लीज जरा थोडंसं मला शांतता आवडत नाही. गौतमी पाटिल ना होती तो हम सबका गुजारा ना होता भाई. क्या बात है. थँक्यू सो मच. संजीव कुमार राठोड प्रोड्युसर आणि डायरेक्टर या मराठी मूवी द महाराष्ट्र फाईल्सचा. तर ही मूवी सर्वसामान्यांचे जे काही हाल होतात खालच्या गावापासून ते तालुका पातळी जिल्हा पातळी मंत्रालयात, आणि त्या संदर्भामध्ये जे आहे की ही मूवी आहे आणि खूप सुंदर चित्रीकरण वगैरे झालेलं आहे. या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा टिकून आहे. यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे मी आभार मानतो. विशेष करून मी अरे नाच नाच राजे महाराजे रंगबाज डूब गए, बड़े बड़े मुझ में जहाज डूब गए, हाँ बड़े बड़े. मी राम पवार, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक अमरावती. आज हा सिनेमा पाहण्याचा योग आला. सिनेमाची थीम अत्यंत सुंदर होती, सुंदर डायरेक्शन्स होते आणि प्रत्येक फ्रेम ही अत्यंत सुंदर या ठिकाणी डायरेक्टर साहेबांनी समोर आणलेली आहे. सिनेमा अत्यंत सुंदर आहे. आज जरी या ठिकाणी आपल्याला प्रेक्षकांची गर्दी दिसली नाही, पण हळूहळू यामध्ये नक्की लोकांमध्ये रस निर्माण होईल आणि मग नंतर या सिनेमाचं महत्त्व सगळ्यांना समजेल. माझी विनंती असेल साहेबांना की हा बंजारी भाषेमध्ये जर डब करता आला तर अधिक चांगलं होईल आणि तांड्यामधून याला फार चांगला रिस्पॉन्स मिळेल. 100% होणार होता तूच मारो सरकार.
तो पूर्ण बंजारा भाषेमध्ये मी आणि माझ्या मिसेसनं डब केला आहे. जो हा पिक्चर पाहिला शालिनी नाही आहे इथे, तिची खूप आग्रहाची विनंती होती की तुम्ही काकू सर्वांनी या. मी सर्वांना निरोप पण दिला. आता जसं जमेल तसे लोक आले, पण पहिल्या वेळेला ज्या वेळेला कमी गर्दी असते, पण ते लोक बाहेर जाऊन ज्या वेळेला सांगते की पिक्चर खूप छान आहे, स्टोरी खूप छान आहे, संजू भाऊनी खरोखर पिक्चरची थीम खूप छान आहे आणि बंजारा समाजमध्ये इतके मोठे मोठे लोक आहेत की तुम्ही विचारही नाही करू शकत. पण एवढा मोठा धाडस करणं फक्त संजय भाऊ राठोड नाही. नमस्कार, मी एकनाथ चव्हाण. आज योगायोगानं परिस्थिती आणि आज जे वातावरण आहे किंवा चालत आलेलं वातावरण आहे, त्या प्रवाहाविरुद्ध व्यक्तीला लढताना किती त्रास होतो हा खूप छान पद्धतीनं त्यांनी डायरेक्ट केलेला आहे. आजची जो मूवी पाहिला तर आपण सगळं पाहतो की जे शेतकरीची आत्महत्या होत आहे त्या विषयाला धरून आहे. त्याच्यामुळे 30 तारखेला 29 मेला आमचं ठरलेलं होतं. डूब गए